नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड, आपला हक्काचा माणूस. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपणाला नियमित फेरी क्रमांक 1 साठी उच्च माध्यमिक विद्यालय अलॉट झालेलं असणार आहे. आपण जर लॉग इनमधून गेला तर आपणाला कोणतं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे त्याची सर्व डिटेल्स ही तुम्हाला पाहायला मिळणारी आहेत. आणि ते जर तुमच्या पसंतीचं उच्च माध्यमिक विद्यालय असेल तर त्याचा स्ट्रीम कोड आपण लक्षात ठेवायचा आहे, म्हणजे चॉईस कोड लक्षात ठेवायचा आहे आणि त्या कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. प्रवेश कसा घ्यायचा याचा एक व्हिडिओ यापूर्वी काढलेला आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना हे उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेले आहे त्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. पण ज्या विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम 1 पासून ते 10 पर्यंत टाकलेली असून सुद्धा एकही उच्च माध्यमिक विद्यालय त्यांना अलॉट झालेलं नाही, मग अशा विद्यार्थ्यांनी खचून जाण्याचं काही कारण नाही किंवा दडपण घेण्याचं पण काही कारण असणार नाही, कारण अशा विद्यार्थ्यांच्यासाठी पुढची फेरी तुमची वाट पाहत असणारी आहे. एवढंच की तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये सहभाग घ्यावा लागणारा आहे. आता यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे की ठीक आहे, आता मला उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं नाही, पण का मिळालं नाही याचं कारण तर मला कळायला पाहिजे आणि ते कारण तुम्हाला वेबसाईटवर आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देतो एका व्हिडिओची, तो व्हिडिओ पहा. त्यामध्ये रिझन फॉर नॉट अलॉटेड असं असणार आहे. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं रिझन पाहायला मिळतील की कोणत्या कारणामुळं तुम्हाला ते उच्च माध्यमिक विद्यालय अलॉट करणं शक्य झालेलं नाही. आणि त्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे आणि त्याचा अभ्यास करा की या कारणामुळं तुम्हाला कॉलेज अलॉट करता आलं नाही. हे एवढ्यासाठी स्क्रीनशॉट काढायचं आहे की ज्यावेळी तुम्ही पुढच्या राऊंडला ऑनलाईन पद्धतीनं कन्संट म्हणजे सहमती द्याल, म्हणजे अर्जाचा भाग 1 जर दुरुस्त करायचा असेल तर तो अनलॉक करा, माहिती भरा, पुन्हा लॉक करा. कॅप ऑप्शन फॉर्म 2 पसंतीक्रम तुम्हाला पुन्हा बदलावा लागेल, तुमच्या चॉईसप्रमाणे असणार आहे. तो कसा बदलायचा त्याचा व्हिडिओ पुन्हा त्याच्या अगोदर 1-2 दिवस तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तिथंही प्राधान्यक्रम आहे तसा ठेवा, बदला आणि पुन्हा तो फॉर्म लॉक करा. म्हणजे प्रत्येक फेरीला तुम्हाला ऑनलाईन सहमती देणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुमचं मेरिटला नाव येणार नाही किंवा तुम्हाला तुमचा विचार केला जाणार नाही. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, रिझन फॉर नॉट अलॉटेड याचा अभ्यास करून पुढच्या फेरीमध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता. त्यामुळं कोणतंही दडपण घेण्याचं कारण नाही. मिळालं नाही ठीक आहे, ज्यांना मिळालेलं आहे तुमच्या मित्रांना त्यांचं मनापासून अभिनंदन करा आणि पुढच्या तयारीला तुम्ही लागा. हा एक यातला महत्त्वाचा भाग तुम्ही नीट समजून घ्यायचा आहे. आपण इथं थांबूया. धन्यवाद.